मालवणीमध्ये श्रीरामनवमीच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेवर देखरेख ठेवण्यासाठी मालवणीमध्ये मुंबई पोलिसांचे अनेक वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले होते। मालवणीमध्ये जी भव्य श्रीरामाची यात्रा निघाली आहे, काही पाकिस्तानी प्रेमी बांगलादेशी लोकांनी गेले 2 दिवस खूप धमक्या दिल्या, विघ्न पैदा करायचा प्रयत्न केला, पण आपण बघितलं आज पूर्ण मालवणी राममय आहे। हा हिंदुस्तान है। इस देश में अगर रहना होगा तो प्रभु राम का नाम लेना होगा। नवमीचा सगळीकडे उत्साह असल्याचं पाहायला मिळते। मालवणीमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबईचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक तेजंजर सिंह तिवाना आहेत आपल्या सोबत। आपण त्यांच्याशी बोलूया। दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोभायात्रा काढण्यात येते, याही वर्षी काढण्यात येते। विशेष म्हणजे ज्या भागातून जाते त्यावेळेस मात्र या ठिकाणी तणाव निर्माण होत असतो। यावर्षी मात्र पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा सामील झाले। काय सांगणार याविषयी? जे पाकिस्तानी मानसिकताचे लोक आहेत त्यांना पोलीस प्रशासन बघणार आणि आम्ही रामबाग सक्षम आहे। दरवर्षी आम्ही मोठ्या संख्येने आणि पूर्ण युवा उर्धा तुम्हाला दिसणार इकडे हजारोच्या संख्येमध्ये युवा आहे इकडे आणि ते युवा राम बघताय, प्रभू श्री रामच्या दाखवलेल्या मार्गावर चालतात आहे आणि नक्कीच कोणते पण असे पाकिस्तानी मानसिकताचे लोक समोर येणार तर आम्ही त्यांना दाखवून देणार आम्ही कोण आहे। यावेळेस किरीट सोमय्या स्वतः या शोभायात्रेत सामील झाले होते। किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टीचे नेते आहे आणि ते राम भक्त पण आहे। ते संपूर्ण मुंबईमध्ये फिरतात, मालवणीमध्ये पण आले। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सामंत कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।